प्रेज द लॉर्ड। गणना 13वा अध्याय जेव्हा आम्ही वाचतो त्या ठिकाणी आम्हाला 12 सरदारांच्या कामगिरीविषयी वाचायला मिळतं। परमेश्वर मोशेला म्हणतो की कनान देश मी तुम्हाला देऊ इच्छित आहे, तर त्यापूर्वी तुम्ही तो देश हेरण्यासाठी 12 सरदारांची त्या ठिकाणी रवानगी करा। आणि मोशे त्याप्रमाणे रवानगी करतो। जेव्हा 40 दिवस ते सरदार तो देश हेरून येतात आणि त्या देशाचा अहवाल जेव्हा मोशेसमोर त्या मोशेसोबत असलेल्या मंडळीसमोर जेव्हा ते सादर करतात, तेव्हा ते अहवाल सादर करताना त्यातील जे 10 लोक आहेत त्या लोकांच्या मुखातून काय निघतं 33व्या वचनामध्ये की त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो। त्याचबरोबर आणखी ते म्हणतात की आम्ही समर्थ नाही, त्या लोकांवर स्वारी करण्यास मुळीच आपण समर्थ नाही। जेव्हा 12 सरदारांची रवानगी त्या ठिकाणी केली जाते आणि त्यातले 2 सरदार जर सोडले तर 10 सरदारांच्या मुखातून सर्व नकारात्मकता, सर्व निगेटिव्हिटी, आणि ते म्हणतात की आम्ही त्यांच्या समोर टोळांसारखे भासलो। प्रेज द लॉर्ड। जेव्हा आम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ आणि मनन चिंतन करू तर परमेश्वर आम्हाला काहीतरी विशेष अर्थाने शिकवू इच्छित आहे। यहोशवा आणि कालेब या दोघांना जर सोडलं तर बाकीचे जे 10 जण होते ते सरदार होते। वंशातले 12 वंशातले जे सरदार आहेत, जे प्रमुख आहेत, त्यांना पाठवण्यात आलेलं होतं की तो देश कसा आहे पहा, सुपीक आहे, नापीक आहे, फळ कोणते आहे, तिथले लोक दुर्बळ आहेत का सबळ आहेत, बऱ्याच गोष्टी ज्या की त्या देशाच्या संबंधाने यांना हेरून यायच्या होत्या। आणि ते पाहणी करून येतात आणि त्याचा अहवाल सादर करताना म्हणतात की आपण समर्थ नाही, आपल्या ठाई ते सामर्थ्य नाही, ते फार बलवान लोक आहेत, आम्ही दुर्बळ आहोत त्यांच्या समोर, आम्ही समर्थ नाही, आम्ही तर त्यांच्या तुलनेमध्ये टोळच आहोत। आणि इकडे यहोशवा आणि कालेबच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही वाचतो त्यांचं मनोगत, त्यांचा अहवाल वाचतो, तेव्हा ते म्हणतात की निश्चित अर्थाने आपण त्यांच्यावरती चढाई करून जाऊ शकतो आणि तो देश आम्ही जिंकू शकतो। जेव्हा या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपण पाहू तर निश्चित अर्थाने परमेश्वर आम्हाला सांगत आहे, जेव्हा देव काम करतो बहुसंख्य लोकांमध्ये काम करत नाही। ज्या बाजूला खूप लोक आहेत त्या ठिकाणी देवाचं काम नाही, ज्या बाजूला मोजकेच आहेत आणि देवाच्या अभिवचनाला घेऊन चालत आहेत त्या ठिकाणी देवाचं काम उचित अर्थानं आणि योग्य दिशेने होत असतं। यहोशवाला माहिती होतं की आमच्यामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे, ज्याने मला अभिवचन दिलेलं आहे, ज्यांनी मोशेला म्हटलेलं आहे की तो देश मी तुम्हाला देणार आहे। त्या अभिवचनाच्या अनुषंगाने यहोशवा आणि कालेब काय म्हणतात की आपण आहोत, आमच्यामध्ये परमेश्वर आहे आणि आपण त्या गोष्टी करू शकतो। सर्व पॉझिटिव्हिटी त्यांच्या मुखातून निघते। जेव्हा या गोष्टीकडे आम्ही विश्वासू म्हणून लक्ष पुरवतो तर आम्हाला या गोष्टीकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे आणि त्यातून परमेश्वर आम्हाला काय शिकवत आहे तो उपदेश आम्ही समजून घेणं गरजेचं आहे। प्रभू आम्हाला काय बोध करत आहे, संकटांची तुलना तुम्ही आणि मी स्वतःबरोबर करायची नाही। प्रेज द लॉर्ड। जेव्हा हे 10 सरदार ते पाहून येतात, तिथली संपन्नता पाहून येतात, तिथले शक्ती पाहून येतात, तिथली बलाढ्यता पाहून येतात आणि म्हणतात आम्ही तर त्यांच्या तुलनेमध्ये काहीच नाहीये। त्यांची तुलना ही स्वतःबरोबर होती। आज बहुतांश ठिकाणी काही समस्येची, संकटांची, विरोधाची तुलना स्वतःबरोबर करत बसतात आणि ते अधिक त्या संकटामध्ये पडतात आणि त्या नैराश्याच्या मार्गामध्ये, नैराश्याच्या त्या गोष्टीमध्ये अडकून बसतात। आज परमेश्वर सांगत आहे, प्रभूचा आत्मा हा धैर्याचा आत्मा आहे, परमेश्वराचा आत्मा हा निडरपणे चालण्यासाठी योजना देणारा आत्मा आहे। या ठिकाणी जेव्हा या गोष्टीकडे गांभीर्याने मी पाहत होते, परमेश्वराला या गोष्टीची विचारणा करत होते, प्रभूने मला या गोष्टी सांगितल्या की परमेश्वर हा बहुसंख्य लोकांमध्ये काम करत नाही। परमेश्वर 2 ते 1 देवावर विश्वास ठेवणारा एक जरी इसम असेल, त्याच्या पक्षाचा परमेश्वर असेल, तर ती सर्व बहुसंख्यता ही शून्य होते, उद्ध्वस्त होते, त्याचा परिणाम शून्य असतो। प्रेज द लॉर्ड। जेव्हा आम्ही पुढे वाचत जातो तेव्हा मला समजतं देवाने दिलेलं अभिवचन हे त्यांच्या जीवनात पूर्ण झालं। पण जे लोक निगेटिव्ह गोष्टी बोलत होते, जे लोक डिमोटिवेटेड गोष्टी बोलत होते, जे मंडळी समोरही बोलत होते, मंडळी सुद्धा त्याच्या हो मध्ये हो मिसळत होती। हो आम्हाला तिथेच आता बघा मिस्राकडे आम्ही परत जाऊ, एखादी पुढारी आम्ही करू, आम्ही आलो तिथंच बरे होतो, ह्या बऱ्याच गोष्टी आम्हाला पुढे वाचायला मिळतात। पण परमेश्वर आज तुमचं आणि माझं लक्ष एका गोष्टीकडे नेऊ इच्छित आहे आणि या सर्व
दाखल्यातून, या सर्व परिस्थितीतून आम्हाला परमेश्वर काय सांगू इच्छित आहे की आपण विश्वासणारे ख्रिस्ती, तुम्ही आणि मी, एखाद्या संकटाची, समस्येची, विरोधाची तुलना ही स्वतःबरोबर करायची नाही, तर आमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या परमेश्वराबरोबर त्यांची तुलना करायची. कारण निश्चित अर्थाने विजय हा आमचाच असणार आहे. ज्या बाजूने परमेश्वर आहे, ज्या पक्षाने परमेश्वर आहे, त्याच पक्षाचा विजय आहे. मग तिथे एक व्यक्ती असू दे किंवा 2 व्यक्ती असू दे, आणि इकडे लाखो असू दे, हजारो असू दे, त्या ठिकाणी परमेश्वर उपस्थित नाहीये तर काम होणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण ख्रिस्ती लोक हे गरुडाप्रमाणे उडणारे, आकाशात उंच भरारी घेणारे आहेत, कावळे जमवणारे नाहीत किंवा कावळ्याला घेऊन चालणारे नाहीत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर निडरपणे आणि धैर्याने मला या गोष्टींनी उत्तेजन देत आहे की ख्रिस्ती लोक हे उंच भरारी घेणारे गरुडासारखे आहेत, जे एकट्याने उंच भरारी घेऊ शकतात. अशी हिम्मत ख्रिस्ती लोकांच्या ठाई परमेश्वर देतो. तो परमेश्वर धैर्याचा परमेश्वर आहे, तो परमेश्वर आनंदाचा परमेश्वर आहे, तो परमेश्वर हिम्मत देणारा परमेश्वर आहे. तो हिम्मत खचवणारा नाही, निराशाजनक गोष्टी सांगणारा नाही, डिमोटिवेटेड करणारा नाही, लोकांना शांत बसविणारा नाही, तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची आत्मिक ऊर्जा निर्माण करणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर आम्हाला तेच सांगत आहे की पोकळ सल्ले देणारे, पोकळ भाषण करणारे लोक यांच्याकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराच्या अभिवचनाकडे लक्ष लावा, वाचा, अभिवचन वाचा, ती ग्रहण करा आणि त्या अभिवचनाला जीवनात काम करू द्या. प्रेज द लॉर्ड. मी काही बोलल्याने होणार नाही, पण परमेश्वराचं अभिवचन ते कार्य करणार आहे. परमेश्वराचं अभिवचन खोटं ठरत नाही. प्रभू म्हणतं, हिम्मत धर, खचू नको, धैर्याने चाल. तर आमचं काम आहे की चालत राहणे, प्रभूच्या वाणीकडे लक्ष पुरवणे आणि त्या वाणीने मार्गस्थ होणे. लोक काय म्हणतात, लोक काय बोलतात, संकट किती मोठा आहे, विरोध किती मोठा आहे, किती वर्षानुवर्ष त्या गोष्टी करतात, तिकडे मॉब जास्त आहे, त्या गोष्टी, मनुष्याच्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. परमेश्वर म्हणतोय, जे यहोशुवा आणि कालेब या दोघांनी दिलेलं स्टेटमेंट काय होतं, त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परमेश्वर त्यांच्या बरोबरीला होता आणि ते विजयशाली गोष्टी बोलत होते. ते आजच ह्या लोकांना आम्ही भक्ष केलेला आहे, या लोकांचे दुधामधाचे प्रभाव परमेश्वराने आमच्या हाती दिलेले आहेत, याची घोषणा ते करत होते आणि त्या घोषणाच्या अनुरूप पुढे त्यांचं काम झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू आज कळीने आणि तळमळीने हेच सांगत आहे तुमच्या आणि माझ्यासारख्या जी जीवनामध्ये चालत असतील, एकटेपणामध्ये चालत असतील, देवासोबत चालत असतील, तर परमेश्वर म्हणतोय, हिम्मत धर, कचरू नको, परमेश्वर तुझ्या बरोबरीला आहे, परमेश्वर माझ्या बरोबरीला आहे. ज्याच्या बरोबरीला अभिवचना आहेत, परमेश्वर त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. म्हणून स्वतःलाच म्हणून घेऊ नका त्या 10 सरदारांसारखं, मी त्यांच्या दृष्टीने टोळांसारखा दिसलो. त्यांच्या दृष्टीने, स्वतःच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने स्वतःकडे पहा. वी आर अ प्रेसियस इनसाइड ऑफ गॉड. देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी अनमोल आहोत, बहुमोल आहोत, आणि त्याने तुम्हाला आणि मला काहीतरी विशेष उद्देशाने निर्माण केलेला आहे. तो उद्देश आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊन चालणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये परमेश्वराचं नाव घेऊन आम्ही जेव्हा चालतो, तेव्हा एकमेकांना उत्तेजन देणारे, एकमेकांच्या हिताच्या गोष्टी करणारे आणि एकमेकांसाठी उन्नतीचं कारण बनणारे आपण बनणं गरजेचं आहे. म्हणून देवाचा आत्मा आम्हाला हेच सांगत आहे की काम चुकार जे लोक आहेत, ज्यांच्याकडे काही काम नाहीये, जे काहीच करत नाहीत खऱ्या अर्थाने, ते मात्र निंदा करू शकतात आणि पोकळ उपदेश देऊ शकतात, पोकळ सल्ले देऊ शकतात. म्हणून त्या सल्ल्यांकडे लक्ष लावू नका. देवाचं वचन उघडा, वाचा आणि त्यातले अभिवचनं काय आहेत, ते अभिवचनं तुमच्या आणि माझ्या संबंधाने परमेश्वराने दिलेली आहेत. ते अभिवचनं वाचा, त्या अभिवचनाची घोषणा करा आणि त्याच्या दिशेने मार्गस्थ व्हा. म्हणून संकट आणि परिस्थिती आणि विरोध पाहून त्याची तुलना स्वतःबरोबर करत बसू नका. त्याची तुलना आमच्या जिवंत परमेश्वराबरोबर करा, कारण आमचा परमेश्वर विजयशाली परमेश्वर आहे. आज आम्हाला हीच गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही कुठल्या नावाचे, लेबलचे किंवा कुठल्या पदाचे ख्रिस्ती न बनता परमेश्वराच्या राज्याचे आम्ही शिपाई आहोत, कामकरी आहोत, आणि ते आम्ही खऱ्यापणाने आणि प्रामाणिकपणे आम्ही मार्ग काढून जसं परमेश्वर आम्हाला सांगतो त्याप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात याकडे लक्ष लावू नका. देव तुमच्या आणि माझ्या संबंधाने काय म्हणत आहे याकडे लक्ष लावूया आणि देवापासूनची वाणी ऐकण्यासाठी सतत सतत आणि सतत
आज ऐकली उद्या नाही असं नाही, सतत नेहमी देवाच्या वाणीसाठी आम्ही आतुर असणं गरजेचं आहे. म्हणून देव बाप या वचनाच्या द्वारे, या प्रसंगाच्या द्वारे तुम्हाला आणि मला काय शिकवत आहे या गोष्टीकडे लक्ष पुरवूया आणि देवाचीच इच्छा आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण करूया. गॉड ब्लेस यू.